wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक, बिहार न्यूजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक वर्गाचं जे कार्य आहे, त्यांची जी वाटचाल आहे, ते आपण दर्शकांसमोर मांडत असतो. या कार्यातून प्रेरणा मिळावी, त्यांचे अनुभव कामाला यावेत आणि त्यांची एकंदरीत वाटचाल समजावी, त्यांचं व्यक्तिमत्व कळावं, असा एकंदरीत सगळा उद्देश. आणि आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीयुत सुजित खुर्द साहेब यांना निमंत्रित केलंय. जय महाराष्ट्र. युवा सेनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. नुकतीच ती सगळी जबाबदारी त्यांच्यावरती पक्षाने सोपवलेली आहे. अर्थात त्यांचं एकंदरीत जे सगळं कार्य आहे ते पाहून ही जबाबदारी सोपवलेली आहे. तेव्हा एकंदरीत त्यांची वाटचाल कशा पद्धतीची राहिली, मुळात म्हणजे अगदी आज सांगायचं झालं तर खरोखर म्हणजे घरची जर एक पार्श्वभूमी आपण पाहिली तर एक दुग्ध व्यवसाय की जो अगदी प्रसिद्ध अशा पद्धतीचा आहे. आणि हे सगळं असताना म्हणजे एखाद्या व्यवसाय असताना राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे ते वळाले. खुर्द, तोच पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे की आज ठीक आहे की राज्य कार्यकारिणी सदस्य आहात युवा सेनेचे आपण, पक्ष सत्तेत आहे राज्यात आणि त्या माध्यमातून आपण बरीचशी कामं करताय, युवकांचे प्रश्न सोडवताय, पण घरचा एक व्यवसाय असा सेट असतानाही राजकारण समाजकारणाकडे वळावं. म्हणजे व्यवसाय म्हटलं तर माणूस आपल्या व्यवसायात लक्ष घालतो, पण हे करत असतानाही राजकारण समाजकारण याच्याकडे कसं काय वळालं? व्यवसाय करत असताना म्हणजे माझे वडील सन्माननीय दत्तात्रय खुर्द यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आज म्हणजे समाजकारण असेल किंवा राजकारण असेल त्याच्यामध्ये मी काम करतोय. ते जसं म्हणजे ते काय म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये ते कधी नव्हतेच, पण सगळीकडे जाऊन एक आपुलकीनं सगळ्यांना विचारत की बाबा काय चाललंय काय नाही. आणि बाळासाहेब शिंदे यांच्या तालमीत आणि शिवाजी महाराज पिसे यांच्या तालमीत ते तयार झालेले होते. त्याच्यामुळं त्यांचं एक राजकारण किंवा त्यांचं एक समाजकारण आणि त्या पिढीच्या त्या पर्टिक्युलर त्या एक काळात जी लोक तयार झाली ती फक्त समाजविडीन समाजासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे हे अशामुळेच होते. आणि त्यांना बघून, माझ्या वडिलांना बघूनच मला ही प्रेरणा आली की बाबा आपण काहीतरी आता राजकारण किंवा समाजकारणामध्ये आपण काहीतरी करायचं आहे. त्याच्यामुळं 2015 ते 16च्या दरम्यान विद्यार्थी म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर 11वी-12वी मी संगमेश्वरमध्ये झालं. मी पहिलं 2016ला विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख झालो विद्यार्थी सेनेचा. आणि त्याच्यानंतर काम करत असताना आपले तत्कालीन आमचे संघटक होते महेशभाई धाराशिवकर, त्यांनी मला विद्यार्थी सेनेची जबाबदारी 2017मध्ये दिली. बाबा काम तुझं चांगलं आहे. म्हणजे विजय शिवदारे कॉलेजमध्ये शिकत असताना तिथं काहीतरी प्रॉब्लेम ज्यावेळेस क्रिएट झाले होते त्यावेळेस मी स्वतःहून त्यावेळेस ते सगळे सॉल्व्ह केले होते, अर्थात माझ्या टीमसोबत. बरोबर. त्याच्यानंतर ती जबाबदारी मला देण्यात आली आणि ती चांगली पार पडली म्हणजे विद्यार्थी सेनेची. मग तिथून जे चालू झालं, मग मध्यंतरी काही काळ थोडं व्यवसायासाठी पण द्यावा लागला. म्हणजे एक साधारण 2018 ते 21-22 पासून म्हणजे पूर्ण टोटली मी राजकारणापासून म्हणजे नव्हतोच राजकारण. व्यवसाय पहिला ते सेटअप केलं आणि परत मग 2022मध्ये एप्रिल महिन्यामध्ये मला परत म्हणजे अखंड सेना असताना म्हणजे अखंड शिवसेना असताना त्यावेळेस वरुणजी सरदेसाई साहेबांनी आणि आदित्य ठाकरे साहेबांनी त्यावेळेस जबाबदारी दिली. माझं पूर्वीचं काम पाहून म्हणजे युवा आधीचं काम पाहून मला परत संधी द्या म्हणून ज्यावेळेस मी सांगितलं तर त्यांनी म्हणजे 15 जुलै 2022 रोजी मला म्हणजे कॉलेज कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी मला निवड केली, म्हणजे सामनामधून मला निवड केली. मग त्याच्यानंतर आपलं हे जे उठाव झाला एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला, त्यांच्यावर जाण्याचा निर्णय कसा काय घेतला तो? एकंदरीत पाहता त्यांच्या एक जी कामाची एक पद्धत होती. मग एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, वारंवार त्यांच्या म्हणजे 1-2-3 कामामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो होतो, एक प्रसंग असा सांगायचा झाला तर विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता विद्यापीठाचा
त्यावेळेस आम्ही गेलो होतो सेना भवनला, म्हणजे शिवसेना भवनला दादर येथे. काही विद्यार्थी माझ्यासोबत होते आणि आम्ही बाहेर थांबलो होतो आणि नुकतंच एकनाथ शिंदे साहेब म्हणजे त्या इथं कार्यालयात आले आणि मग ते असं मंत्री आहेत म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण भेट, मग का रे तुम्ही एवढं कसं काय लांब आलात काय, हे सगळं विचारणं आम्हाला त्यावेळेस झाली. आणि मग ते विचारल्यानंतर मी म्हटलं साहेब असं असं झालेलं आहे, असा प्रश्न आहे, मी तिथला जिल्हा प्रमुख आहे, या नात्याने मी साहेब आलो आणि आदित्य साहेबांची किंवा भेट घ्यायची आहे, तर कोणाकडे आहे हा प्रश्न. मग म्हटलं साहेब कुलगुरू मॅडमकडे. कोण आहे तिथं, लाव त्यांना फोन. हे जे एक म्हणजे धडाडी हा ती कामाची धडाडी आपण म्हणूया किंवा जे लगेच निर्णय. आणि तिथल्या तिथं म्हणजे आम्ही विचार देखील केला नव्हता की आम्ही मुंबईपर्यंत येईपर्यंत तो GR इथे निघाला होता, म्हणजे ते सर्क्युलर निघालं होतं त्या ह्याचं. हे जे काम त्याच्यानंतर आम्ही म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब असतील, त्याच्यानंतर त्यांच्या ह्याच्यातूनच काम केलं. आणि हा उठाव ज्यावेळेस झाला, पहिल्या क्षणाला निर्णय घेतला की बाबा नाही, आपल्याला साहेबांसोबत राहायचं. आज तुमच्या ह्या सगळ्या कार्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब किंवा आपण म्हणतो की खासदार श्रीकांत शिंदे साहेब कशा प्रकारचं एक तुम्हाला ते सहकार्य किंवा कशा प्रकारचं एक ते मार्गदर्शन आहे, म्हणजे जो काही तुम्ही निर्णय घेतला तो योग्य आहे आज, अशी जी तुमची मनाची समजूत आहे, तर ती कशा पद्धतीची आहे आता, हे जे तुमचं जे सगळं आज कार्य सुरू आहे यामध्ये पक्ष म्हणून कशा प्रकारे त्यांनी लक्ष घातलंय किंवा सोलापूरचे देखील सगळे हे जे प्रश्न मिटवण्यात त्यांचा पुढाकार कशा पद्धतीचा राहील. हे काम करत असताना युवासेना कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना काही विद्यार्थ्यांचे N+2चा महत्त्वाचा प्रश्न असेल, मग त्याच्यानंतर सरसकट सगळ्या स्ट्रीम्सचा म्हणजे BSc असेल किंवा BA असेल, ह्या सर्वच विद्यार्थ्यांचे सरसकट आपण कॅरियरचा विषय ज्यावेळेस मार्गी लावला, ह्या दोन्ही विषयामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलं होतं. आणि दुसरे म्हणजे कॉलेज कक्षेचे आमचे सचिव ओंकार चव्हाण सर असतील आणि युवा सेना सचिव किरणजी साळी साहेब असतील आणि आपले जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आपण तो प्रश्न सोडवलेला होता. साधारणपणे N+2च्या याच्यामध्ये 500 ते 600 विद्यार्थ्यांचा म्हणजे त्यांचा फायदा झालेला आणि कॅरियरचा जवळपास 800 ते 900 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. एकंदरीत जो तुम्ही निर्णय घेतला की एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपण जायचं, आज तो तुम्हाला अगदी उचित असं योग्य वाटतोय, उचित वाटतोय. आणि आपण जे ठरवलं होतं की बाबा समाजासाठी किंवा आपल्या युवकासाठी काहीतरी करायचं आहे, त्याच्या ह्यांच्या माध्यमातून ते कामं होत आहेत. आणि विद्यार्थी जो युवक आहे तो ही म्हणजे समाधानी की बाबा आपल्या विद्यापीठाने एवढी धडाधड निर्णय घेतले की चांगले घेतलेले आहेत निर्णय. आणि हे काम पाहूनच ज्यावेळेस माझी ऑगस्ट महिन्यामध्ये कॉलेज कक्षाची एक छोटीशी मीटिंग होती, सर्व जिल्हा प्रमुखांची, पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांची मीटिंग होती त्यावेळेस. मग त्यावेळेस सांगितलं की म्हणजे एक छोटंसं कार्यशाळाच होती 3-4 दिवसांची. मग त्यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे 3 दिवस त्या कार्यशाळेला एक अर्धा-पाऊण तास ते देत होते श्रीकांत शिंदे साहेब. आणि युवक वर्ग आपण महत्वाचा मानतो, म्हणजे शेवटी समाजकारण किंवा राजकारण याच्यामध्ये आज प्रत्येक पक्षाची जी भिस्त आहे ती युवा वर्गावरती. तर आणि तेवढे त्यांचं ह्या संघटनेवरती विशेष विशेष लक्ष आहे. युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्याशी हा सगळा आपला संवाद सुरू आहे. व्हॉइस ऑफ युथ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात त्यांची विद्यार्थी दशेपासूनच झाली. विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी हाताळले आणि युवकांसाठी कार्य करताना आज पक्षानं त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आणि त्यांच्या आता एकंदरीत बोलण्यातनं की पक्षानं सातत्यानं या संघटनेवरती विशेष आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. गुरुसाहेब, आता जर एकंदरीत सगळं पाहिलं आपण, युवकांसाठी जर तुमचं कार्य आहे, कुठले महत्वाचे प्रश्न त्यांचे वाटतात? म्हणजे आज एवढे युवकांशी आपला संवाद घडतो रोजच, तर महत्वाचे युवक वर्गाचे कुठले प्रश्न तुम्हाला जास्त महत्वाचे वाटतात आजच्या घडीला? मुख्य जो प्रश्न आहे तो स्थलांतराचा प्रश्न आहे. म्हणजे जे युवक आपल्या इथं शिकतात, सोलापूर ज्यावेळेस त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, ते इथून सोडून जाऊन पुणे किंवा मुंबई इथे स्थायिक होतात. त्यांच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांना, मला नाही वाटत की त्यांना आपलं सोलापूर शहर सोडू वाटत असेल किंवा त्यांच्या आईवडिलांना इथं सोडून त्यांना जाऊ वाटत असेल.
भरपूर ज्यावेळेस युवक माझ्या ऑफिसला येतात, माझ्या कार्यालयात ज्यावेळेस येतात की दादा तुम्ही ह्या गोष्टीसाठी काहीतरी करा. मग आपण ज्यावेळेस हा विचार केला, एक छोटीशी संकल्पना असेल, एक छोटीशी त्या ठिकाणी एक आयडिया असेल की आपण ते बोलणंही चालू केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काहीतरी एक म्हणजे युवक वर्ग स्थलांतरित होऊ नये ह्यासाठी आपण एक मॉडेल असं एक तयार करायचा का, म्हणजे एक भारतातलं प्रथम एक मॉडेल आपल्या सोलापूरमध्ये असं होईल का. त्याच्यासाठी आपण एकदा दोनदा आपण बोललेलं, म्हणजे महापालिकेच्या म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांशी असेल आपण एकदा दोनदा बोलणंही झालेलं आहे. तर तो कन्सेप्ट असा आहे की जे आपले बंद पडलेल्या शाळा आहेत, महापालिकेच्या जे बंद प्रॉपर्लेल्या शाळा आहेत, तिथून तर आपल्या महापालिकेला काही रेव्हेन्यू जनरेट होत नाही, ती पडीक इमारती आहेत. मग त्या इमारतीला आपण इन्फ्रास्ट्रक्चर, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर देऊन ते आपण डेव्हलपमेंटला केल्या त्याच्यामध्ये. आणि हा जो प्रश्न आहे, आपण आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेबांना पण मी हा कन्सेप्ट सांगितलेला आणि त्यांनाही आवडलेला तो कन्सेप्ट. त्याच्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस आपण हे इमारती किंवा जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं चांगलं करू, तर जे तिथं मेन कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये आपले सोलापूरचे युवक हे करतात, ते हायब्रिड मॉडेल ज्यावेळेस कोविड झालं आहे त्याच्यामध्ये एक हायब्रिड मॉडेल कंपनीने नवीन एक हे आणलेलं आहे की जो युवक वर्क फ्रॉम होमही करू शकतो आणि वर्क फ्रॉम ऑफिसही करू शकतो, ज्याला जिथून सुटेबल शक्य होईल तिथून तो काम करू शकतो. तर त्याच्यामध्ये ते जे बिल्डिंग्स आहेत, ज्यावेळेस आपण इन्फ्रास्ट्रक्चर देऊयात, चांगलं हे देऊयात, त्यावेळेस ते बिल्डिंग्स आपण म्हणजे कंपनीजला रेंटवरती द्यायच्या, म्हणजे भाडेतत्वावरती द्यायच्या, IT कंपन्यांना द्यायच्या. मग त्याच्यामध्ये काय होईल की महापालिकेला रेव्हेन्यू जनरेट होईल आणि ज्यावेळेस आपली लोक, आपली युवक इथं काम करतील सोलापूरमध्ये, आपला पैसा इथंच राहील आणि तो त्या दळणवळणामध्ये किंवा रोजच्या ह्याच्यामध्ये येईल. आणि दुसरी गोष्ट, आता रोजगार नाही सोलापूरमध्ये, म्हणतात एक सुधारित खेडा आहे, हे ते रोजगार नाही, हे नाही, करण्यासारखं खूप काही आहे सोलापूरमध्ये, पहिला चालू करावं लागेल काहीतरी. तर त्याच्यामध्ये काय होईल, ज्यावेळेस आपण ह्या शाळा आपण रेंटवरती देऊयात किंवा काय, त्याच्या बाहेर जे म्हणजे स्टॉल्स असतील, काय खायच्या वस्तू असतील किंवा कोणाचं छोटंसं पैसा पण इथं राहील, टॅलेंट इथं राहील. तर अशी एक कन्सेप्ट आपण बोललेली आणि आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. सिद्धरामेश्वराच्या मनात असेल तेही नक्की होईल, 100% आपण ते म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो. खुर्साहेब, आणखीन एक आहे की जे IT पार्कसाठी सोलापुरात प्रयत्न होतात, म्हणजे आता आपल्याकडे बोललं बरंच जातं, भरपूर म्हणजे असं म्हटलं जातं की सोलापूरचं ब्रँडिंग व्हायला हवं किंवा सोलापुरात आता IT पार्क हवं किंवा आता आपल्याकडे विमान सेवेत सुद्धा एक अशी लगबग सुरू आहे की ही व्हायला पाहिजे. हे सगळे प्रयत्न पाहिल्यानंतर काय वाटतं की हे सगळं प्रत्यक्षामध्ये इथं उतरेल, यासाठी कशा प्रकारचा संघर्ष करावा लागेल किंवा एखादं काय वाटतं, म्हणजे एकीकडे IT पार्कसाठी आपल्याकडे प्रयत्न सुरू होत आहेत, विमान सेवेसाठी प्रयत्न सुरूच आहेत, बरोबर, प्रत्यक्षामध्ये हे सगळ्या गोष्टी उतरायला कालावधी किती जाऊ शकतो किंवा हे प्रत्यक्षात होऊ शकतं, नाही होऊ शकत, कारण ज्या गोष्टी चालल्यात त्या यथावकाश सुरू आहेत. हो, सोलापूरच्या एकंदरीतच्या विकासामध्ये जर किंवा काही असेल तर सर्वप्रथम एक युवक म्हणून, सर्वप्रथम एक सोलापूरचा नागरिक म्हणून आम्ही असेल सर्व, ज्यावेळेस विकासाची भूमिका किंवा ज्यावेळेस काही करायचं तर आम्ही समोर असू. आता राहिला प्रश्न आपल्या ह्याचा विमान सेवेचा प्रश्न, ज्यावेळेस तो प्रश्न ऐरवण्यात होता की बाबा आपण ती चिमणी पाडली वगैरे सगळं त्या ठिकाणी झालं, ठीक आहे, जे काय गोष्टी झाल्या आता त्या आपण हे करू शकत नाही, पण लवकर प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी? नक्कीच प्रयत्न होत आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आता नुकतंच आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे पण जाऊन की लवकरात लवकर विमान सेवा ही चालू करा, जेणेकरून काय होईल की बाबा नवीन इंडस्ट्रीज आपल्याकडे येतील. यथावकाश ज्यावेळेस म्हणजे ह्या सगळ्या इंडस्ट्रीज आल्यानंतर इथला युवक आपल्या इथंच राहील आणि म्हणजे काही जे अडचणी आहेत, कलेक्टर साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की काही जे अडचणी आहेत आम्ही ते दूर करून घेतो आणि जे मंत्रालय आहे म्हणजे उड्डाण मंत्रालय जे आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं चालू आहे, काय कुठल्या अजून थोडेफार काहीतरी त्याला परवानगी आहेत, ते झालं की ते चालू करणारच आहेत. आणि कुठल्या असं कळणार आलं की बाबा कुठले जे एअर इंडस्ट्रीज जे कंपनी आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं सुरू आहे असं
आम्हाला एकंदरीतचं त्यांच्याकडून उत्तर मिळालं. निश्चित म्हणजे सोलापूरचा प्रश्न जेव्हा येतो आणि रोजगार जेव्हा हा एक महत्त्वाचा भाग आहे, तर त्याला सोलापूरच्या युवकांसाठी आज खरोखर म्हणजे अगदी जर गरज कुठली असेल तर एक इथं IT पार्क प्रत्यक्षात उतरण्याची आणि त्याचबरोबर सोलापुरामध्ये विमानसेवा जी जेवढ्या लवकर प्रत्यक्षामध्ये उतरेल तर ती एक लाभकारक अशी ठरणार आहे सोलापूरच्या विकासासाठी, त्याचबरोबर सोलापुरात रोजगार निर्माण होण्यासाठी म्हणून. सुजित खुर्द यांनी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न उपस्थित केले, बऱ्याचशा मुद्द्यांना त्यांनी स्पष्ट केला आणि आंदोलनाची भूमिका सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळा घेतली आहे. प्रसंगी आंदोलनाची भूमिका छेडताना प्रश्न तसाच लावलेले आहेत. N+2 हा एक महत्वाचा विषय होता की जो एक मला असं वाटतं की तुमचा जो फार मोठा पाठपुरावा त्याच्यामध्ये होता आणि त्या लढ्याला खरं तर आपण यश आलं असं म्हणतो. काय परिस्थिती होती N+2च्या बाबतीत? N+2चा एक मुख्य प्रश्न म्हणजे काय की साधारणपणे एक 600 विद्यार्थी होते. त्यांचं पूर्ण भवितव्य म्हणजे आता त्यांचे वय वर्ष जवळपास झाले असतील, म्हणजे पूर्ण टोटली कोणाचे म्हणजे हे झाले एज बार म्हणून आपण हां एज बार झाले असेल अशा जे की बाबा म्हणजे काम करून शिकतात हे अशा थोड्याशा कंडिशनमधले विद्यार्थी होते. मग काही जणांचं असे प्रश्न आले की बाबा आम्ही काय करायचं आता, समजा हे जर कायदा जर किंवा हे जर हे जर नाही काढलं N+2चा विषय एक जाचक नियम होता तो N+2चा, जर हे जर नाही काढलं दादा तर आम्ही ग्रॅज्युएट तर होणारच नाही, परत आम्ही ॲडमिशन पण घेऊ शकणार नाही. मग काय करायचं आम्ही, म्हणजे हा आपण डिग्री तर सोडूनच द्या, म्हणजे ह्यांचं ॲडमिशनच कॅन्सल होणार होतं, म्हणजे पूर्ण टोटली ते डिबारच. म्हणजे त्याच्यामुळं मग भरपूर काही आपण पाठपुरावा केला. आपल्या कुलगुरू रजनीश कामत सर होते, प्रभारी कुलगुरू, त्यांनी हा विषय मार्गी लावला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांना पेपर देण्यात म्हणजे देता येतील असे त्यांनी कोर्टात हे केले. म्हणजे त्यांच्या टेक्निकल टीमकडून त्यांनी ते पाठपुरावा करून जेणेकरून हा कायदा परत कॅन्सल होऊ नये आपल्या विद्यापीठात, म्हणजे जो आहे म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीने हाच निर्णय घेतला होता, घाईमध्ये निर्णय घेतला होता, पण तो निर्णय जो होता तो फसला. म्हणजे N+2च्या विद्यार्थ्यांचे पेपर वगैरे घेतले, त्यांना काही विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री मिळाली, पण काही दिवसांनी कोर्टामध्ये असं आलं की बाबा हे वैध नाही आहेत डिग्री. पण आपले रजनीश कामत सर असतील किंवा कांबळे सर असतील, कुलगुरू आपले जे असतील, त्यांनी त्यांची टेक्निकल टीम असेल, त्यांचे ॲडव्होकेट्स दिले, त्यांच्या सगळ्या जे काही यंत्रणा आहे ते सगळी लावली आणि एकंदरीत आपला विद्यार्थी हा जो निर्णय आहे म्हणजे त्याचा लाभ त्याला कसं होईल हेच त्यांनी म्हणजे बघितलं त्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल म्हणजे आता जे पास होतील त्यांच्यासाठी चांगलं, जे नाही होतील आता म्हणजे ह्याच्या शेवटी ते त्यांच्या ह्याच्यावरती, पण आपण जेवढं जे केलेलं आहे ते सगळ्यांसाठीच आणि चांगलंच त्याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. आणि झालेला आता त्यांचे पेपर चालू आहेत आणि ते सांगतात की सर म्हणजे चांगलं महत्वाची गोष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि असंच काय झालं तर आम्ही सांगतो. खरं सर हा N+2चा विषय झाला. सोलापूर साठी म्हणून एक विद्यापीठ आपल्या इथं आलं आणि एकंदरीत मग त्यानंतर विद्यापीठाच्या कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आणि काही गोष्टी घडल्या देखील की एक परीक्षांचं नियोजन किंवा जे आपण म्हणू की परीक्षा वेळेवर न होणं किंवा अगदी त्यांचे निकाल उशिरा लागणं किंवा याच्यावरती हे जे सगळ्या गोष्टी घडत होत्या, आजची परिस्थिती कशा पद्धतीची? म्हणजे आपण पाहतो की विद्यापीठामध्ये भौतिक सुविधा अगदी चांगल्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत, पण हे सगळं असताना आता एक नियोजन कशा पद्धतीत दिसून येतं? म्हणजे अजूनही आता आपण बघतो की युवा सेना असेल, अन्य विद्यार्थी संघटना असतील, कुठल्याही प्रश्नी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये असतात किंवा ते आवाज उठवत असतात, पण एक तुमचा अनुभव कशा पद्धतीचा आत्ताच्या बाबतीत, म्हणजे एकंदरीत जे विद्यापीठाचं कामकाज आहे एक समाधान आहे का त्यांचं आत्ताच्या कामकाजावर? नक्कीच समाधान आहे. ज्यावेळेस महानवर सर तक्रारी कमी झाल्या का? झालेत. ज्यावेळेस महानवर सर आपले जे नवीन कुलगुरू होते त्यावेळेस म्हणजे त्यांनी काय केलं होतं, यायच्या आधी सगळ्या संघटनांच्या जे कोणी लीड घेतात विद्यापीठामध्ये त्यांना फोन करून विचारलं होतं की विद्यापीठाचे प्रश्न काय आहेत, मी जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल असे काय प्रश्न आहेत. म्हणजे मग तो तर रिझल्टचा असेल किंवा मग महत्त्वाचा विषय जो सरसकट कॅरियरचा विषय असेल, हे जे 2 विषय होते किंवा तुमचे
डिग्रीज टाईमवरती मिळाली नव्हती, जे डिग्री आपलं हे असतं ते मिळालं नव्हतं. ह्या गोष्टींचा म्हणजे फोन करून ते वैयक्तिक सगळ्यांना फोन करत होते की बाबा नेमकं काय विषय आहे, म्हणजे आपण हे केल्यानंतर काय होईल आणि असं. मग त्याच्यानंतर चर्चा झाली की सर जर तुम्ही कॅरियॉनचा जर विषय घेतला तर याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी अडकलेले आहेत कॅरियॉनच्या विषयामध्ये. तर हा जर निर्णय झाला तर आपला विद्यार्थी हा पुढं जाऊन कुठंच म्हणजे त्याला प्रॉब्लेम होणार नाही किंवा म्हणजे त्याचं वर्ष वाया जाणार नाही. एक वर्ष वाया गेलं म्हटल्यानंतर त्याचं पूर्ण टोटली म्हणजे हे प्रॉब्लेमॅटिक होतं. त्याच्यामुळे मग सरांनी आल्या एक दुसऱ्या आठवड्यातच तो कॅरियॉनचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे सगळे विद्यार्थी जाऊन आपण भेटलो. सरांना अजून दुसरे काही जे काही प्रॉब्लेम्स होते, मग तो पेपर चेकिंगचा विषय असेल किंवा तुमचं ऑनलाईन हे असेल, काय मध्यंतरी काय होत होतं असं की विद्यार्थी प्रेझेंट असून देखील काही केसेस असे होते, विद्यार्थी प्रेझेंट असून देखील त्याचा पेपर तपासलेला गेलाय पण त्याच्या रिझल्टमध्ये ॲब्सेंट आलेले आहे. असेही काही विद्यार्थी होते. पण तात्काळ सरांनी त्याच्यावरती निर्णय घेतला की बाबा ही जी चूक आहे ही कॉम्प्युटराइज चूक आहे, त्यांना म्हणजे एक्सेप्शन आपण म्हणू शकत नाही ॲक्च्युली, पण त्यांना ते दुरुस्त करून देण्यात यावे हे असं त्यांनी म्हणजे सांगून हे विद्यार्थ्यांचं कुठंतरी चांगलं करणारच आपले कुलगुरू सर आहेत आणि त्यांचं मनापासून धन्यवाद की ते थोडीशी आता शिस्त लावतात. थोडेसे कडक स्वभावाचे आहेत पण शिस्त लावतात नक्कीच. खरं तर साहेब, ज्या युवा सेनेचा आपण राज्य कार्यकारिणी सदस्य आहात तो पक्ष सत्तेमध्ये आहे. हो, मी अगदी ज्यांच्या कार्यामुळे आपण प्रभावितून युवा म्हणजे शिवसेना निवडली ते एकनाथ शिंदे साहेबांचा आपण त्यांच्या कारणे प्रभावितून हा निर्णय घेतला की या पक्षात राहायचं. कोणत्या योजना सांगता येतील आपल्याला की ज्यातून युवक वर्गाचं भलं होत आहे किंवा अगदी आपण म्हणू की नागरिकांसाठी म्हणून या विशेष योजना आहेत ज्या तुम्हाला सामाजिक काम करताना लोकांपर्यंत पोहोचवाव्याशा वाटतात? सरकारच्या काही योजना अशा आहेत की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. ज्या वेळेस म्हणजे इतर सरकार ही आली 2.5 वर्षापूर्वी आपण ते शासन पाहिलं, ते शासनच अख्खं घरी बसत होतं. म्हणजे मुख्यमंत्रीच आपले घराच्या बाहेर निघत नव्हते, त्याच्यामुळं बाकीचे इतर यायचं काही विषयच नाही. तर आता असं झालं आहे की शासनच आपल्या दारी येत आहे. त्याच्यामुळं आता ग्रामीण भागामध्ये काही योजना अशा आहेत की म्हणजे शेतकऱ्यांना असतील त्यांचा तो जो 6,000 रुपये जो हप्ता वर्षाकाठी जे द्यायचं ठरलं ती योजना असतील किंवा युवकांची महत्त्वाची म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार जे करू इच्छितात किंवा ज्यांना मेक इन महाराष्ट्र मेक इन इंडिया याच्यामध्ये स्टार्टअप चालू करायचं आहे त्यांना युआर मित्र म्हणून एक शासनाची योजना आहे. ती लवकरच आपल्याला म्हणजे ते म्हणजे झालेलं आहे, ते ऑलरेडी त्यांचं हे झालेलं आहे, पण त्यांचे रजिस्ट्रेशन जे आहेत ते ह्या मंथांपासून चालू होणार आहेत, ह्या महिना अखेरपासून चालू होणार आहेत. युआर मित्र त्याच्यामध्ये काय की रोजगार आणि स्वयंरोजगार म्हणजे तुमचा समजा एखादा युवक बेरोजगार आहे पण तो एज्युकेटेड आहे किंवा काय, पण समजा असतो एज्युकेटेड असतो, त्याला काही गोष्टी माहिती असते, हा रिझ्यूम असा करायचा किंवा हे असा इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकतो. तर त्या युआर मित्राच्या वेबसाईटवरती एखादा जर म्हणजे ज्याची 10वी-12वी झाली असेल पण त्याला काहीच माहिती नाही, त्याला एक्सपिरियन्स नाही आहे की बाबा आपण कसं इंटरव्ह्यू सामोरं जायचं आणि काय, तर त्याच्यामध्ये त्या वेबसाईटवरती पूर्ण तुमचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा म्हणजे रिझ्युमे तयार होणार, इंटरव्ह्यूला कशी तयारी करायची, कोणत्या कंपनीजमध्ये तुम्ही जॉब अप्लाय करू शकता, तुम्ही लोकेशन टाकलं ते सोलापूर टाकलं समजा तर त्याच्या अंडर त्या कंपनीची लिस्ट येईल, हे सगळं आहे. आणि दुसरी गोष्ट जे युवक स्टार्टअप करू इच्छितात म्हणजे युआर मित्राच्या अंडर त्यांनाही शासनाने म्हणजे नवीन सुविधा देण्याचं योजना केलेली आहे. म्हणजे एव्हा असं असेल की समजा एखाद्याला MIDC स्टार्टअप चालू करायचं आहे, त्याच्यासाठी आर्थिक जे काय पाठबळ लागेल तेही आपलं शासन देणार आहे. म्हणून भरपूर काही योजना आहेत ज्याच्यातून आपला युवक कसा स्टँड करायचा, आपले महाराष्ट्रातील युवक कसे हे करतील, नवनवीन जे शोध लावतात किंवा काय स्टार्टअप करतात हे कसे वाढतील, हेच या शासनाचं धोरण आहे.
गुरुसाहेब, आणखीन एक असं आहे की युवकांचे प्रश्न वेगळे आपण म्हटलं की तुम्ही हाताळले, त्या पुढाकार घेतला वेगळ्या प्रश्नावरती. प्रसंगी आपण पाहिलं की आंदोलन देखील तुम्हाला करावं लागलं होतं. खरोखर आजची तशी आंदोलनं न परवडणारी अशा पद्धतीची असतात. आपण पाहतो की लगेच ते गुन्हे दाखल होत असतात. तर शेवटी ही आंदोलनं करणं आणि तसा प्रसंग येणं आणि त्या आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन ते आंदोलन यशस्वी करणं, हा एक जो अनुभव असतो त्यानंतरची एक परिस्थिती असते ती कशी असते? म्हणजे सामान्य माणूस तशा पद्धतीची काही आंदोलनं तो तसा सहभाग त्यामध्ये घेईल का, अशा पद्धतीचंही काही वातावरण असतं? माझी एक धारणा आहे की म्हणजे सामाजिक काम करताना हे सगळं आपल्या समोर एक परिस्थिती उद्भवत असते, त्याला देखील एक तोंड द्यावं लागतं. तर माझा एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेस श्रीहरी आणि ज्यावेळेस आपले जनरल अटर्नी होते ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस त्यांनी विदर्भ वेगळा मागितला होता. त्यावेळेस मी विद्यार्थी सेनेचं काम करत असताना आमच्या टीमने मग त्याच्यावरती ते आंदोलन करायचं ठरवलं आणि म्हणजे 4 ते 5 गाडं म्हणले त्याला, ते श्रीहरी आणेंचा हे केलं आणि ते सगळीकडे शहरामध्ये सोडून दिले होते. त्याच्यावरती मग आम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन गेले, पोलीस वगैरे सगळे घेऊन गेले आणि 2 ते 3 तास साधारणपणे आम्हाला बसावं लागलं. तत्कालीन त्यावेळेस आपले पोलीस निरीक्षक होते संजय जगताप साहेब. त्यावेळेस जगताप साहेबांचं एक म्हणजे आवडलं की त्यावेळेस खरं मी आता तुला सोडतोय का, आता तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी, त्याच्यानंतर काय असं दंगा करू नका, एज्युकेशनच्या ह्याच्यावरती लक्ष द्या, पुढे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल, मी असं काय करणार नाही, तुम्हाला जा. म्हणजे एक असेही म्हणजे अधिकारी. पण इतरांना मात्र नको रे आंदोलन, अशी काही परिस्थिती असते का? म्हणजे शेवटी त्यानंतर जी परिस्थिती उद्भवत असते, आपण ज्यावेळेस म्हणजे प्रयत्न करू. आता तर तुम्ही सत्तेत आहात त्यामुळं तसा आंदोलनाचा फारसा तुमचा प्रसंग येत नाही. ज्यावेळेस आपण सांगून देखील थकतो की बाबा तेवढंच व्हायला पाहिजे किंवा हे नुकतंच आम्ही म्हणजे ह्या सत्तेच्या आधी पण ते MCQचं आंदोलन झालंच होतं. म्हणजे कोविडच्या नंतर पहिले पेपर जे किंवा दुसरे पेपर जे होते ते MCQ प्रमाणेच व्हायला हवे होते, पण आपल्या विद्यापीठाने असं काढलं की ते लेखी स्वरूपात पाहिजे होते. त्यावेळेस आम्ही आंदोलनामध्ये होतो. त्यावेळेस बराच गोंधळ उडाला होता. हा, भरपूर गोंधळ झाला होता. त्यावेळेस आंदोलनात होतो आम्ही. त्यावेळेस त्या क्षणाला म्हणजे तासामध्ये म्हणजे ते ज्यावेळेस अख्खा मॉब ज्यावेळेस आंदोलनाला जातो, म्हणजे आंदोलनाच्यात एक ताकद सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चला काही राजकारणामध्ये काय करत असताना केसेस हे होणारच आहेत, त्याच्यामुळं त्याचं काही एवढं काही विषय राहणार, समाजासाठीचा लढा असतो. पण ज्यावेळेस आपण हे केलं, जे आंदोलन केलं, एक मॅडमनी जे म्हणजे जे लेखी पेपर स्वरूपात जे हे होतं ते अर्धा तासात त्यांनी कॅन्सल केलं. का तर ज्यावेळेस आपण आंदोलन करतो आपल्या समाजासाठी, आपल्या युवकांसाठी ज्यावेळेस आपण करतो तर त्याचे रिझल्ट पण लगेच येतो, त्याच्यामुळे हे यशही मिळतं. त्याच्यामुळं आंदोलन हे करावं लागतं कधी कधी. खुरसाहेब, आता महत्त्वाचा प्रश्न की म्हणजे हे सगळं तुम्ही सामाजिक काम करताच आणि युवा सेनेचे जे आहे ते काम तुमचं मोठ्या जोमानं सुरू आहे. अर्थात तुमची ही सगळी महापालिकेसोबत तयारी असणार आहे. कसा विचार केलाय महापालिका निवडणुकीसाठी? एकंदरीतचा जो 2017चं एक तुम्हाला सांगू इच्छितो की, कारण आता पाहिलं तर म्हणजे सगळ्या आजूबाजूला अगदी तुमच्या जवळचे ज्यांच्या विरोधात अगदी तुम्ही लढायचं जरी ठरवलं तेही तसे तुमचे फारसे मोठे कट्टर विरोधक असं आपल्याला त्याला म्हणता येणार नाही. नक्कीच जो परिसर, ज्या परिसरात तुम्ही राहताय, नक्कीच सर. आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 7 जुनं किंवा प्रभाग क्रमांक 11 नवीन याच्यामधून मी इच्छुक आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे मी काम करतोय. आणि पक्ष जो जबाबदारी देईल ह्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये असेल, ती जबाबदारी घेऊन मी काम करायचं ठरवलेलं आहे. पक्ष नक्कीच मला जबाबदारी देईल की म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये उभं राहण्याचं मला चान्स देईल एवढं मला नक्की माहिती आहे, कारण की मी तेवढं समाजासाठी किंवा आपल्या लोकांसाठी काम करतो. आणि राहिला विषय आपल्या सराउंडिंगचा किंवा आपलीच लोक आहेत, राजकारणामध्ये काम करत असताना इलेक्शन पुरतंच ते इलेक्शन म्हणजे राहावं ह्या मानसिकतेचा मी आहे. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर
ते निवडणुकीपुरतं तेवढं ते राजकारण, बाकीचं काही- राजकारण, बाकी सगळे आपलेच. अशी एक धारणा. याजवळ असं आहे की शेवटी एक गॉडफादर असतो. म्हणजे आज तुमची वाटचाल आहे, आज राज्य कार्यकारिणी जो तुम्ही सदस्य आहात, उद्या आणखीनही यापेक्षा एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊ शकते. हे सगळं होत असताना शेवटी एक आपण वाटचाल करतो, गॉडफादर कोणीतरी असतो आपल्या हे सगळं. तसं गॉडफादरच्या रूपात तुम्ही कुणाला पाहिलं आता? मी गॉडफादर म्हणण्यापेक्षा गॉड ब्रदर म्हणू इच्छितो. आमचे श्रीकांत शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना ते एक मोठ्या भावाप्रमाणेच आमच्या सर्वांच्या सोबत असतात. म्हणजे आता हे जे राज्य कार्यकारिणीचं पद झालं त्यावेळेस म्हणजे तो एक किस्सा सांगू इच्छितो की म्हणजे ह्याला ते पद द्यायचं आहे आणि ते करून घ्या. म्हणजे एक माणसाच्या कामाची लगेचच त्यांना ते दखल घेतली जाते. एक म्हणजे गॉड ब्रदर किंवा मोठा भाऊ आमच्या सोबत आहे अशी एक भावना आमच्यामध्ये असते आणि निश्चित त्याचा आम्हाला सगळ्यांना फायदा होणारच आहे, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल सगळ्यामध्येच. तर अशी एक धारणा आहे की बाबा आमचे गॉड फादर म्हणूया की गॉड ब्रदर म्हणूयात ते आमचे श्रीकांत शिंदे साहेबच. येत्या काळात काय मानस आहे? आतापर्यंत हे सगळं काम झालं, पण आता मात्र युवकांसाठी हे करायचंय किंवा समाजासाठी हे कार्य करायचंय असा एक विचार डोक्यात कशा पद्धतीचा? नक्कीच समाजासाठी भरपूर काही करायचं आहे. म्हणजे पुढे जाऊन आपले महापालिका इलेक्शन्स असतील किंवा त्यातून म्हणजे समाजासाठी काय वेगवेगळ्या नवीन काही गोष्टी करायच्या असतील. तुम्हाला ते IT सेक्टर बाबतीतचे बोललो, ते एक माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की आपल्या युवकांना, स्थलांतरित युवकांना आपल्या सोलापूरमध्ये कसं आणता येईल, ते एक माझं एक म्हणजे विजन आहे किंवा आपण म्हणूयात एक माझं स्वप्न आहे की आपला युवक हे आपल्या इथंच राहील. म्हणजे माझं ओव्हरऑल त्याच्या ह्याच्यावरतीच आहे. नक्कीच आपण पाहतो सोलापूरचा प्रश्न तोच येतो, नेहमी रोजगाराचा विषय येतो आणि त्यातही सोलापूरची गुणवत्ता ही सोलापुरात राहिली पाहिजे. सोलापूरचं जे टॅलेंट आहे ते इथं राहिलं पाहिजे आणि अर्थचक्राच्या आपण विचार केला तर मग शेवटी सोलापूरचा जो पैसा बाहेर जातोय तर तो सोलापुरात राहिला पाहिजे. यासाठी निश्चित गरज आहे की आपला जो युवक वर्ग आहे, जे विद्यार्थी सोलापूर सोडतात आणि बाहेर जात आहेत, ते सोलापुरात कसे राहतील हे अत्यंत महत्त्वाचं. आणि त्यासाठीच एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांनी एक विचार असा केला की तिथले ज्या IT कंपन्या आहेत त्यांना सोलापूरमध्ये एक भौतिक सुविधा निर्माण करून दिल्या तर जे विद्यार्थी किंवा जे आपले तिथले नोकरदार आहेत की जे वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीचं काम चालू आहे तर ते सोलापुरातून काम करतील आणि त्यांना मिळणारा पैसा ते सोलापुरात खर्च करतील आणि आपल्या कुटुंबावर राहतील, नोकरीचं समाधान राहील आणि निश्चित आणि सोलापूरच्या विकासाला देखील या माध्यमातून चालना मिळेल अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांचा आहे. सुजित खुर्द यांच्या पुढील सर्व कारकिर्दीमध्ये बिहार न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा आणि तुम्ही आज वेळ दिलात आणि सविस्तर असा संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से